राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत, ईव्हीएमवर आरोप केलेले आहेत। खरं म्हणजे विरोधी पक्षनेता असताना अशा प्रकारच्या आरोप करणं हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर आरोप केले नाही। ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत, निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत। जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो, जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो, ईव्हीएम पण चांगली असते। आता त्यांना निवडणूक आयोगाने स्वतः बोलवलेलं आहे की तुम्ही ह्या तुमच्या काय तक्रारी आहेत त्या सांगा। तुम्ही या बाहेर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा एक तर निवडणूक आयोगाला भेटलं पाहिजे किंवा कोर्टात जायला पाहिजे। हे फुकट चर्चा करून फेक नरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे, बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। परंतु या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या महाराष्ट्रामध्ये गेले आम्ही 2.5-3 वर्ष जे काम केलं त्या कामाची पोचपावती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असेल, कामाची पोचपावती दिलेली आहे।